मात्र काही जिल्ह्यांमध्ये मंत्रिपद मिळालेलं नाही आहे. काही दिग्गज नेते आहेत जसे छगन भुजबळ असतील, मुनगंटीवार असतील, यांना अनिल पाटील असतील, यांनाही मंत्रिपद मिळालेलं नाही आहे. कुठेतरी नाराजीची सूर आता पाहायला मिळते आहे. तुम्ही कसं बघता त्या? नक्की ज्यांच्या नेतृत्वात त्यांनी पक्षाच्या निवडणुका लढवलेल्या आहेत त्यांना आज कुठेतरी डावलून नवीन लोकांना संधी देण्याचं काम पक्षाने केलेलं दिसतंय. आज छगन भुजबळ साहेबांनी त्यांच्या पक्षासाठी त्यांची जी काय भूमिका असेल ती त्यांनी मांडली. त्यांनी पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व करत या निवडणुकीमध्ये ते सामोरे गेले. एक ज्येष्ठ नेते म्हणून, ओबीसी नेता म्हणून त्यांनी या निवडणुकीमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यासाठी त्यांना मंत्रिपद मिळेल असं प्रत्येकाला वाटत असताना त्यांना डावलून इतरांना दिलेलं आहे. कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय केलेला आहे, कारण वापर केला त्यांचा निवडणुकीपुरता आणि मग नंतर त्यांना डावललं, हे चुकीचंच आहे. आज अनिलदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं पूर्णपणे नेतृत्व या जळगाव जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. त्यांनी धुळ्यामध्ये नेतृत्व केलं, नंदुरबारच्या येथे नेतृत्व केलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही, हा कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच आहे. छगन भुजबळ असं म्हणतायत की मी मनोज जरांगेसोबत हे करण्याची एक मला शिक्षा मिळाली, असं छगन भुजबळ बोललेले. ते का म्हणाले ते तेच सांगू शकतील. पण आम्हाला एवढंच वाटतं आहे की पक्षासाठी त्यांनी निवडणुकीमध्ये जी महत्त्वाची भूमिका घेऊन त्यांनी जे नेतृत्व केलेलं आहे, ओबीसी नेता म्हणून ते जे पुढे आले होते आणि त्यांनी ओबीसींसाठी लढण्याचं काम केलं होतं, तर तेवढं त्यांना न्याय पक्ष देईल असं वाटलं होतं. पण कुठेतरी त्यांच्यावरती अन्यायच करण्याचं काम त्यांच्या पक्षाने केलेलं आहे असं दिसतंय. फडणवीस माझ्या मंत्रिपदासाठी आग्रही होते असंही ते म्हटलेले आहे. मी खेळणं झालोय का असा त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे. असू शकतात. त्यांचं काल मीडियावरती आम्ही बघितलं, त्यांची प्रचंड नाराजगी दिसते, पण हा त्यांचा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कुठं वाटतंय तुम्हाला ओबीसीला डावललंय म्हणून? त्यांना डावललंय असं मी नक्की म्हणेन. ताई, बीड व परभणीमध्ये जे झालेलं आहे त्यावरून सरकारवर हल्लाबोल करण्यात येत आहे. संदीप क्षीरसागरांची या ठिकाणी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. परभणीमध्ये या ठिकाणी संदीप सूर्यवंशी यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. परभणी बंद आहे. आज जी घटना बीडलाही झालेली आहे, अत्यंत दुःखदायी घटना आहे. त्यासाठी आमच्या तिथले स्थानिक आमदारांनी देखील आवाज उठवलेला आहे आणि परभणीमधली ही निषेधार्थ गोष्ट आहे. आज कुठेतरी ज्या घटना तिथे झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये सरकारने लवकरात लवकर योग्य ती कारवाई करून तिथल्या लोकांना एक सुरक्षित वातावरण देण्यासाठी आणि एक न्याय देण्याची भूमिका लवकर त्यांनी घेणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं सरकार त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये निष्काळजीपणा दाखवत आहे आणि जो विलंब ह्या सगळ्या गोष्टींमध्ये होतो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्येही एक अस्वस्थता आपल्याला बघायला मिळते आहे आणि लवकरात लवकर सरकारने याबाबतीत योग्य ती पावलं उचलणं गरजेचं आहे. सरकारने विधानसभेमध्ये सांगताना असंही म्हटलेलं आहे की परभणीमधील जी काही घटना घडलेली आहे तो म्हणजे वेळाचं सर्टिफिकेट त्याचं सादर केलेलं आहे, मतिमंद होता असं म्हटलेलं आहे. वेळसर असल्यामुळे त्यांनी ही कृत्य केलेलं आहे. त्यांनी जे काय म्हटलेलं असेल, पण त्याच्यानंतर माझे एवढंच सरकारला विनंती आहे की त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज दलित समाजाला असं कुठेतरी वाटतं आहे की आपल्यावरती कुठेतरी अन्याय होतो आहे का. अनेक ठिकाणी ते लोक आंदोलनं करत आहेत. आपल्याही जळगावमध्ये आत्ताही कलेक्टर ऑफिसच्या समोर आंदोलन ते सगळे बांधव करत आहेत. मला असं वाटतं सरकारने त्यांना विश्वास देणं गरजेचं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना हा विश्वास द्यायला सरकार कुठेतरी कमी पडतं आहे. जर सरकार असं म्हणतं आहे की त्या व्यक्तीची बुद्धी किंवा त्यांच्या आचरणामध्ये कुठेतरी त्यांना तफावत जाणवत असेल तर एवढं वातावरण चिघडण्याची गरज नव्हती. पण आता हे कुठेतरी सारवासारवचं चाललेलं प्रकरण दिसतं आहे. एवढं मोठं प्रकरण झालेलं आहे, मात्र अद्यापपर्यंत गृहमंत्री कोण आहे हेच समोर आलेलं नाही. काय चाललं? यांच्या स्वतःच्या भानगडी एवढ्या चाललेल्या आहेत. यांना मलिदा गँग म्हणता येईल आपल्याला, की कुणाला कुठलं चांगलं मलिदा खाण्यासारखं खातं मिळेल ह्यासाठी यांच्या ज्या भानगडी चाललेल्या आहेत त्यामध्ये यांना जनतेशी काही घेणं देणं नाही आहे. आज जी महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे, आज शेतकरी बांधवांना मदतीची गरज असताना आज ह्या अनेक घटना अनेक ठिकाणी होत आहेत. तर लवकरात लवकर गृहमंत्रीपदाची कुणीतरी जबाबदारी घेऊन का ह्या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण आणणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं सगळ्यांना कुठलं या 3 पक्षांमध्ये सगळ्यात चांगलं मलिदा खाणारं खातं कुठलं आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे, ह्यासाठीची भांडणं करण्यामध्ये तिघही पक्ष व्यस्त आहेत. हे अजून थोडे दिवस चालेल असं वाटतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.